पहलगाम हल्ल्यासंदर्भातली पहिली केंद्रीय कॅबिनेटची बैठक संपली। दहशतवादाविरोधातील कारवाईवर काय निर्णय झाला याकडे लक्ष। विरोधकांच्या मागणीप्रमाणे सरकार विशेष अधिवेशन बोलावणार का, सवाल उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएस, सीसीपीए आणि सीसीईए या बैठका पार। दिल्लीत झालेल्या बैठकांमध्ये सुरक्षेवर मंथन झाल्याची माहिती। आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर पत्रकार परिषद। राजधानी नवी दिल्लीत आज वेगवान घडामोडी। दहशतवादाविरोधातील कारवाईवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरणमध्ये दाखल। एनआयए टीम बैसरण व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग करणार। दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाची माहिती 3D मॅपिंगद्वारे मिळेल। पहलगाम हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या एएनआयच्या हाती महत्त्वाचे पुरावे। 22 एप्रिलला दुपारी 2:25 सुमारास पहिला गोळीबार झाला। हल्ल्याच्या वेळी बैसरण खोऱ्यात 400 जण होते। एनआयए सर्वांच्या संपर्कात आहे। दहशतवादी हल्ल्याच्या 1 दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते। आपल्याला काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते। जालन्यातील पर्यटकाचा दावा। एनआयएला ईमेल करून दिली माहिती। एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या। पाकिस्तानी मीडियाचं वृत्त। राफेलच्या घिरट्यांमुळे पाकिस्तान बिथरला। रात्रीच्या वेळी भारतीय विमानांची गस्त। पाकिस्तानची झोप उडाली। सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार। नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार। पाकिस्तानी गोळीबाराला भारताचंही प्रत्युत्तर। दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन जोरात। पाकिस्तानकडून एलओसीसह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार। पहिले 5 दिवस सुरू होता एलओसीवर गोळीबार। त्यानंतर काल रात्री पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार करण्यात आला। वृत्तसंस्था एएनआयची माहिती। पाकिस्तानला भारताची धडकी। पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागात पाकिस्तानी वायुदलाचा सराव। युद्ध सरावाला ललकार-ए-मोमीन असं नाव। पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराची पाकिस्तानला भीती। पुढील 24 ते 36 तासात भारत हल्ला करू शकतो। पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्ला तरार यांचं मोठं विधान। ब्रिटनच्या संसदेतही पहलगाम हल्ल्याचा निषेध। भारताला पाठिंबा देण्याबाबत काही खासदारांकडून मत व्यक्त। यावेळी दोन्ही देशांनी शांतता राखावी, ब्रिटनचं पाकिस्तान आणि भारताला आवाहन। देशाच्या सुरक्षेसंदर्भात वारंवार चुका। कारवाई करायचीच असेल तर सगळ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्या, संजय राऊतांची मागणी। पहलगाम दहशतवादी हल्ला हा देशावरचा हल्ला। यामध्ये धर्म, जात, पात, भाषा आणण्याची गरज नाही। शरद पवारांची प्रतिक्रिया। याबाबत पंतप्रधान ज्या उपाययोजना करतील त्याला आमचं पूर्ण सहकार्य असेल, अशी ही प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।